पहिल्या विश्वचषक महिला कबड्डी स्पर्धेत भारताला विजेतेपद मिळाले आहे। भारतीय महिला संघाने अंतिम लढतीत इराणला हरवून प्रथमच विश्वविजेतेपदाचा मान मिळवला आहे। या स्पर्धेनंतर प्रथमच दीपिका जोसेफ हिने पुण्यात प्रवेश केला। यावेळी शहरातील क्रीडापटू, क्रीडा संघटनांसह नागरिकांनी लोहगाव विमानतळावर तिचे जंगी स्वागत केले। या विश्वविजयाबाबत बोलताना दीपिका म्हणाली, या विजयाचा सर्वात जास्त आनंद झाला असून जागतिक महिला दिनाची ही ग्रेट भेट भारताला मिळवून दिली आहे। या विजयाचा आनंद मोठा आहे। या जिद्दीने व ध्येयाने आम्ही सर्वांनी खेळ केला, त्याला यश मिळाले। या स्पर्धेत सहभागी होण्यापूर्वी भरपूर सराव केला होता। स्पर्धेला जाण्यापूर्वी भारताला कोणत्याही परिस्थितीत विजेतेपद मिळवून द्यायचे हा निश्चय सर्व खेळाडूंनी केला होता। त्याप्रमाणे अंतिम सामन्यात बलाढ्य इराण संघासमोरही आम्ही सावधगिरीने खेळ करीत विजेतेपदाला गवसणी घातली। स्पर्धेत मिळालेला विजय हा जागतिक महिला दिनानिमित्ताने भारताला, विशेषतः महाराष्ट्राला चांगली भेट आहे। या पुढील काळामध्ये आमच्या समोर 2014च्या विश्वचषकाचे ध्येय असणार आहे, असेही ती म्हणाली। या प्रसंगी दीपिकाचे प्रशिक्षक अनंता शेळके म्हणाल्या, भारताने मिळवलेला हा विजय खरंच आनंददायी आहे। दीपिकाने यासाठी भरपूर कष्ट घेतले। तिने सरावही चांगला केला होता। सरावादरम्यान तिला ज्या टिप्स दिल्या होत्या त्याचा तिने चांगल्या पद्धतीने वापर केला। दीपिका इयत्ता 6वी पासून सुवर्णयुग स्पोर्ट्स क्लब कडून खेळत असून तिने केलेली प्रगती उल्लेखनीय आहे। विश्वविजयी संघातील तिची कामगिरी लक्षणीय आहेच, मात्र तिच्या यशाची दखल शासनाने घेणे आवश्यक आहे। त्याचा विचारही शासन यानंतरच्या काळात करेल, असा विश्वासही त्यांनी यावेळी व्यक्त केला। आनंद होत आहे की पहिला महिलांचा विश्वकप त्याचं विजेतेपद आपण पटकावलं भारताने आणि आम्ही त्याचे साक्षीदार राहणार आहोत, याचा खूप आनंद आहे। आणि आपल्याच मातीत, आपल्याच देशात तो वर्ल्ड कप होता आणि तोही आपल्याकडे आला। खूप चांगलं वाटतं। भरपूर प्रयत्न केलेले, कारण एशियन गेम्सला खूप मोठी मिस्टेक झाली आमच्याकडून। सेमीफायनलला आम्ही लूज करता म्हणजे वाचलो लकीली। तर यावेळेला आम्ही जे शिबिर केले ते पूर्ण त्याच्यावरतीच आमचं हे होतं की यावेळेला ते मिस्टेक्स नाही करायचे आणि पूर्ण आमचं म्हणजे टार्गेट तेच होतं की फक्त वर्ल्ड कप। दडपण घेतलं नव्हतं, कारण चायनाला आमचं तेच झालं। आम्ही दडपण म्हणजे प्रेशरमध्ये खेळलो, त्याच्यामुळे म्हणजे ती टीम काही नसून आम्ही म्हणजे इतकं ह्याने टाईट फायटिंग करावी लागली। पण यावेळेला आम्ही अगदी फ्री होतो आणि फक्त एवढंच होतं की इराणला बीट करायचं, बस। बिन खेळाडू कबड्डीत येण्यासाठी आता ते बघतातच आहे की कबड्डीत पहिलं असं होतं की कबड्डीला ग्लॅमर नव्हतं किंवा कबड्डी हा गावातला खेळ किंवा असं काही होतं, पण आता क्रिकेटपेक्षा 40,000 पब्लिक पहिल्या दिवशी तिकडे होतं वर्ल्ड कपला। तर न्यूजमध्येही असं आलेलं की क्रिकेटला कधी इतकं पब्लिक पहिल्या दिवशी म्हणजे कधी दिसलं नाही, ते कबड्डीला पहिल्या दिवशी आले। तर मग आता हे सगळं दिसतंय, तर मुलींनी बघितलं पाहिजे, कारण एवढं समजतात की कबड्डीला ग्लॅमर नाही। आता कबड्डीपेक्षा ग्लॅमर कुठल्या गेमला आहेत मला ते सांगा, असं।